हे आपली कुल्फी तयार. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी कुल्फी बनवणार आहे, पण ती कसली बनवते दाखवते. बघा, हे आंबे आहेत, शेजारच्या झाडाचे काढलेले आंबे, छोटे छोटे आहेत पण छान आहेत, आंबे गोड आहेत. म्हटलं चला या असेच खाण्यापेक्षा कुल्फी बनवूया. आज उष्णता खूपच आहे, जरा गारगार काहीतरी खावंसं वाटतं म्हणून कुल्फी बनवूया म्हटलं. हे 2 आंबे आहेत, हे 4-5 काजू बदाम आहेत दोन्ही. साखर घेतली मी 1 वाटीभर. बघा, छोटी वाटी घेतली, जास्त प्रमाणाच्या बाहेर साखर नाही घालणार आहे. हे मिक्सरमधून काढून घेते काजू बदाम, आंबा चिरून घेते. त्याआधी मी दूध उकळायला ठेवते गॅसवर. कढई ठेवली मी, त्यात दूध घालते. अर्धा लिटर दूध आहे बघा. हे उकळू देते चांगलं. दूध उकळते तोपर्यंत मी ते आंबे चिरून घेते, सालं काढून. आंबे खूप छान आहेत. हे फोडी करून मिक्सरमधून काढून घेते, सालं काढून. काय सुंदर आंबे आहेत, झाडाचे काढलेले आहेत आम्ही कालच. गर काढून घेते सगळा मी आंब्याचा. एकीकडे दूध पण बारीक गॅसवर उकळते. हा बघा, असा आंब्याचा गर काढलाय. हा ह्यातच साखर घालते मी हे आणि मिक्सरमधून काढून घेते. दुधाचा गॅस बंद करते मी आता. दूध ठेवते गार व्हायला जरा पंख्याखाली. दूध चांगलं गार झालं बघा, आणि आंबा आणि साखर मिक्सरमधून काढून घेतली. काजू बदामची पण पावडर करून घेतली थोडीशी. तर हे सगळं मिक्स करते मी. मिक्स करून घेते चांगलं हे. आता मी हे सगळं ह्या आईस्क्रीम मोल्डमध्ये घालून घेते. त्याच्या कॅप लावून घेते सगळ्या. हे चांगलं फ्रीजरमध्ये 7-8 तासासाठी मी ठेवून देणार आहे. घट्ट लावायची झाकणं. हे आता हे 7-8 तासासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवते, जिथं बर्फ जमा होतो ना तिथं. नंतर दाखवते तुम्हाला. चांगले 7-8 तास झाले. आता कुल्फी काढून बघू आपण. 1-2 मिनटं थांबायचं आहे फक्त. जरा 2 मिनटं बाहेर काढून ठेवल्या, म्हणजे फ्रीजमधून काढल्यानंतर 2 मिनटं थांबल्यावर म्हणजे व्यवस्थित ती निघते. जसं की आपण बर्फ काढताना थोडा वेळ ट्रे बाहेर काढून ठेवतो तसं दाखवते तुम्हाला. बघूया आता काढून. काढून बघते आता एक एक. घट्ट झालेत ना खूप.
मस्त निघतात अशा कुल्फ्या. दुसरी बघते निघते का. काय सुंदर निघतात. काढून घेते सगळ्या. हे बघा अशा कुल्फ्या निघाल्या आपल्या मस्त. कोणती क्रीम वगैरे वापरली नाही मी, मिल्क पावडर वगैरे. ह्या अशा आंब्याच्या कुल्फ्या बघा. कशा वाटल्या कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.